नंदुरबार तालुका येथील आसाने येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छताविषयी जनजागृती व साक्षरता अभियान राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक व डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर ग्रामपंचायत आसाने यांच्या संयुक्तपणाने पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्टेट बँक ऑफ इंडियाचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर जयंत देशपांडे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक नौबत पाटील, सरपंच चंद्रकांत पाटील, DSCCचे व्यवस्थापक जितेंद्र सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी चित्रफितद्वारे शौचालयाचे महत्त्व तसेच उघड्यावर शौच करण्याचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली। नाबार्डचे प्रमोद पाटील यांनी ग्रामस्थांना शौचालयाचा वापर करण्यास प्रेरित केले। तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयास बांधकामास 12,000 रुपये देण्यात येतील व त्या व्यतिरिक्त पैसे लागत असल्यास बँक मार्फत अंदाजे 25,000 ते 30,000 रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल याबाबतची माहिती दिली। याकरता नाबार्डने बँकांना 800 कोटीचा रिफायनान्स उपलब्ध करून दिला आहे। प्रमोद पाटील यांनी गावकऱ्यांना घरात शौचालय बांधून दिले असताना त्याचा वापर का करत नाही याबाबत प्रश्न उत्तर जाणून घेतले। नागपूरवरून आले पण ते आले आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले। आता आज हा जो कार्यक्रम आहे हा तसं म्हणाल तर आम्ही डिजिटल किंवा फायनान्शियल इन्क्लुजन किंवा आपला पाणलोट हा तर कार्यक्रम मेन ऑब्जेक्टिव्ह आहे। आता याच्यात काय काय इलिजिबल घटक आहेत तर ग्रामीण जसं मी म्हटलं की सॉलिड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, वैयक्तिक टॉयलेट त्याच्यामध्ये 12,000 पर्यंत पूर्वीच्याच योजनापर्यंत तुम्हाला सपोर्ट मिळेल, सॅनिटरी कॉम्प्लेक्स आणि कॅपॅसिटी बिल्डिंगचा त्याच्यामध्ये याच्यात घटक कोण कोण आहेत इलिजिबल की जे दारिद्र्य रेषे खालचे कुटुंब आहेत जे मोस्टली आपल्या जुन्या पहिल्या फेजमध्ये कव्हर झालेले असतील। काही कुटुंब असे आहेत की MDTV साठी रवींद्र पाटील, आसाने प्रतिनिधी।